ज्या घरामध्ये बुद्धी नाही त्या घरामध्ये दुपारी मसनजोगी फसून जातो. मसनजोगी येतो आणि तुम्हाला फसून जातो. तुमच्याकडूनच पाणी पितो आणि तुम्हाला म्हणतो तो या कुकाला धोका आहे. आणि मग ही म्हणते काय करावं लागन बाबा. ते म्हणे 5 पायल्या गहू आणि 1000 रुपये द्यावा लागन. ही 5 सोडून 10 पायल्या देती आणि 1000 सोडून 2000 रुपये देते. त्यांनी एक बी दिली आणि ते म्हणे करांड्यात ठोई, कुकाच्या करांड्यात, म्हणजे तो कुकू बळकट होईल. तिनं कुकाच्या करांड्यात बी ठुली आणि आम्ही योगायोगानं जेवायला त्याच्या तिथं गेलो आणि ती म्हणली आम्हाला बाबा तुला काही येतं का नाही जादू बिदू. मागच्या वेळेस मसनजोगी आला आणि तिने मला हे बी दिली आणि त्याच्यामुळं महा कुकू टिकलेलं आहे. म्हणलं दाखव बी कोणती आहे. पाहिली तर कुकाने माखलेली ती. म्हणलं गरम पाणी करा आणि त्याच्यामध्ये ती बी ठेवून दिली. बी ठुली मग वरचं टरकल निघलं त्या बीचं. ती जांभळाची बी होती. तुम्हाला नको ते माणसं फसवून जातील आणि माणसाने फसवलं का समजायचं आपल्या घरामध्ये बुद्धीचा अभाव आहे. आणि म्हणून आपल्या मैत्रिणीला सांगतात माऊली सजणे ऐक ना, त्याला पाहिलं आणि मी वेडा झालो. योग्याला सुद्धा तो दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ तुम्या देखीला साजनी. योगिया दुर्लभ तुम्या देखीला साजनी. योगिया दुर्लभ तोम्या देखीला साजण. त्याला बघितलं मी आणि त्याला जर बघितलेलं घर असेल पदबिन चलहू करबिन काम करहू रंग नाही रूप नाही नाही ब्रह्मछाया. तो निर्वाण निराकार भगवंत आहे. आणि म्हणून माऊली सांगतात तुमच्या घरामध्ये बलशाली कोण असलं पाहिजे तर बुद्धी. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. घरामध्ये बुद्धी जर वैभवशाली असेल तुम्ही सप्रात जरी जन्माला आलात तर सप्राचा बंगला करायची ताकद तुमच्या बुद्धीत आहे. आणि काही घरामध्ये बंगल्यात जन्माला आलेले लेकर या बाबाजी विठ्ठल विठ्ठल राम भक्त गाडेकर महाराजांचे आगमन आहे. बसा बाबा. काही घरामध्ये बंगल्यात जन्माला आले पण बुद्धीचा अभाव आहे. बंगल्याचा सप्पर करणारे पोरं सुद्धा घरामध्ये आहे. आणि काही सप्रात जन्माला आले सप्राचा बंगला करणारे पोरं घरामध्ये आहे. आणि म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये परमार्थ कळालेला असावा. बर परमार्थ फक्त नवऱ्याला कळालेला असावा का बायकोला पण. जर दोघं चांगले असतील तर पीक चांगलं आहे. बागतदार आणि बागायतदारीन जर हुशार असतील तर त्यांच्या प्रपंचाच्या वेलीवरती फुलणारे जे पुष्प आहेत हे पुष्प सुद्धा हुशार असतील महाराज. नाहीतर मग उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसेने होय. काही काही करंटे जन्माला येतात. बाप मस हुशार आहे पण आईला परमार्थ कळालेला आहे.
उपजोनी करंटा. करंटा म्हणजे लेकरू जन्माला आलं त्याच्या आईला दूधच नाही. इकून तिकून घोड्या गावातून गाय आणली, टेम्पूतून उतरिताना वासरूच मेलं. मग त्याच्या आजीनं मग सकुबाई, ठकुबाई, रंगूबाई, गंगूबाई, मोठ्या का, भीममावशी, आबाई, खबाई यांच्या खपुडीचं दूध आणलं आणि त्याला पाजलं. 3-4 वर्षाचं लेकरू झालं. हेडूक लाड. आईला दूध नाही म्हणून लाड. हेडूक लाड कळलं का? हेडूक लाड. पाहुणे आल्यावर मोबाईल मागायचा, बाबा मा मोबाईल दि ना. हे हेडूक लाडाचे पोर. बाप म्हणला होय तिकडं, तर तिकून म्हातारीन म्हणा हा. पोराने मोबाईल मागितला तरी द्याय ना. बापाने उचलून घेतलं, म्हाताऱ्याची मिशाच वाळल्या. आय अरे सोड ना. हेडूक लाडाची पोरं. कोणाकोणाच्या घरी येत वर बोट करा. नको ते हेडूक लाड असेल तर उपयोग नाही महाराज. आणि ते पोरग बापाने बैलगाडी चुकली, गोरे पेठायचे होते, आणि ते पोरग म्हणलं मला बी यायचं. ते म्हणे येऊ नको, बैल नवीन आहे. नाही ना मला यायचं. इकून तिकून म्हाताऱ्याच्या माग लागलं, खुटलील धरून उभा राहिलं. गोरे नवी आहेत. गाडी चालायला लागली, जी पलीकून त्रिंबक तात्या लाल फेटा घालून वर चढ वळणतून केतडतून. गोऱ्यानी तो फेटा पाहिला ना, असे गोरे पळले. पोरगा असं खुटलेलं धरलेलं मर बाबा ते म्हणे नीट धर. वळणून गाडी कुदली. पोरग गाडी बैलीच्या पुढं आणि त्याच्या खुबीहून गाडी गेली. 4 वर्षाचं असताना आता ते 47 वर्षाचं आहे. असं चालत ते. तुम्ही मुलं मोठे करत असताना तुमच्या मुलामध्ये बुद्धीची क्षमता किती आहे, आणि वैभव जर बुद्धीचा असेल तर तिथं दुसरं काहीच नाही. माय बाबा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. 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 बुद्धीचे वैभव आणणे नाही दुजे. एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी महत्वाची आहे. आणि माऊलीची मैत्रीण ही बुद्धिरूपी मैत्रीण आहे. आपल्या घरामध्ये पोरांची दंडातली ताकद वाढायची का डोक्यातली? म्हणजे हेअरस्टाईल का हेअरस्टाईल? काही काही म्हणते मा पोरग लय डंडळची कंडळ आहे, एकटं कोंबडी खात आणि रस्सा भगुल भर पियत, त्याच्या वजनाने बुलेट वाकती. अरे येड आहे ते. येड है येड. येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. येड आहे ते. लय हुशार नाही महाराज. तुमच्या गाडीच्या फायरिंग वरून तुमच्या बुद्धीची क्वालिटी कळते. श्रीमंताच्या गाड्या कधी येतात आणि कधी जातात आपा हे कळत नाही. आपली गाडी चालू झालं का सारं गाव जाग होत, आणि गाव म्हणता आला बर का गांठ्या. किती आहे तुमच्या घरामध्ये बुद्धीची क्वालिटी किती आहे? अहो काही काहीला आपण बघतो बाहेर जातो आणि मग आपण वाचल्यानंतर माहिती होते आपल्या गावातल्या माणसाचा पंप आहे बर का. आपल्या गावातल्या
आणि मग तो म्हणतो असे 6-7 आहेत त्याच्याकडे कंपन्या अशा. हो, सांगत नाहीत किती प्रॉपर्टी आहे. समजायचे मोठ्या माणसाचे लक्षण आहे. अंकईकडे काहीच नाही, लोकाला दाखवण्याकरता 3 एकर जमीन केली. बुद्धीचं वैभव नाही मायबापांना. म्हणून जगत असताना माऊलीकडे बुद्धीचं वैभव आहे. याला कारणच आहे, विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेनं असा कोणता आहार दिला का माऊलीची बुद्धी आहे. निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई. अरे तू परत तसाच आवाज करतो का रे? मुक्ताबाई ह्या ज्या बुद्ध्या आहेत. विठ्ठल 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 विठ्ठला, 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 विठ्ठला. असं विक्कू दिल्याने आवाज येतो भैया. गायकाला विक्कू राहून दे ना, मला विक्कू दिल्याने आवाज येतोय. सगळं तगडं आहे, पण तुम्हाला कोणचा कुठं आवाज द्यायचा मला मिळच लागा ना. हा ना. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. माय बापांनो, बुद्धी जर असेल असा राहून दे आवाज बरं का दादा. हे 1 नंबर आवाज आहे. हे वरचे भोंगे नको देजो मला. ते रात्रीचे कीर्तनाला चालू करायचे. आता नाही, आता एवढे आहेत ना, एवढ्याला जाईल. हे पुढचा आवाज त्यांना दे, भोंग्याचं नको देऊ. हो. ज्या घरामध्ये बुद्धी आहे त्या घरामध्ये लात मारीन तिथं पाणी काढतात पोरं. आणि ज्या घरामध्ये बुद्धी नाही आहे ते संपायला काही वेळ लागत नाही. आता 2-2.5 महिन्यापूर्वी पुण्यासारख्या ठिकाणी एकुलते एक पोरानं 96 कोटी शेअर मार्केटमध्ये घातले. किती? 96 कोटी शेअर मार्केटमध्ये. सगळं संपलं कारण की हेडूक लाडाने मोठे झालेले लेकर आहे. लाड असावा, पण कोणता? विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने माऊलीचा लाड कोणता केला? आहार कोणता दिला? माझ्या अंजनी मातेनं हनुमानजीला वज्रदेही होण्याकरता काय खाऊ घातलं हे आम्हाला अजून माहिती नाही. आम्ही बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजे पाव, ढवळ्या, येड्या कोंबड्या, इंजेक्शन दिलेल्या नको ते खाऊ घालाल, परिणाम तुमच्या लेकरावर भोगावं लागणार आहे. हो, आम्ही प्लॅस्टिकच्या पॅकिंग मधले नको ते आम्ही आमच्या तुमच्या पोराला द्यायला सुरुवात आहे. नको ते पॅकिंग मधलं पॅकिंग दिलं प्लॅस्टिकच्या, नको ते परिणाम तुमच्या घरातल्या लेकराला भोगावं लागणार आहे. हे ठरलेलं आहे. कितीतरी रोग आलेत. अजून 7-8 वर्षाने आपल्या दाराची बेल एक रोग वाजवणार आहे. त्या रोगाचं नाव, त्या राक्षसाचं नाव कॅन्सर नावाचा राक्षस आहे. आपल्या घरात यायला काय वेळ लागणार आहे? त्याला तुमच्या घरामध्ये कॅन्सर नावाचा राक्षस यायला काय वेळ लागणार आहे? तुम्ही काय खाता हेच अजून तुम्हाला आम्हाला माहित नाही. काहीच माहित नाही. अहो, ज्याला आहार कळाला नाही त्याला संत काय कळणार आहेत? ज्याला खाणं कळालं नाही त्याला संत काय कळणार आहेत? अहो, ज्याला आहार कळाला त्याला संत कळाले. हो, ते संत काय दोऱ्यान, अंगारान, लिंबून, नारळन, पाण्यात अंगारा टाकून नव्हते देत. माई, ज्या संताने आमचा कल्याण व्हावं याच्या करता पांडुरंगाला जास्त ते संत, तेची संत त्यांचा हेत विठ्ठल, हे मार्गदर्शन करणारे संत. आणि त्या माऊलीनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं, अगं तो निर्गुण निराकार मी पाहिला आणि त्याला पाहिल्यानंतर माझ्या जीवनामध्ये माझी बुद्धी, माझं हृदय हे स्टँडर्ड झालं. माझ्या घरामध्ये आनंद प्राप्त झाला. दुःख तर सगळ्याच्या जीवनात आहे, कंटाळून बसू नका. अहो, तुकोबरायचं डोकं फोडलं, तुमचं तर कोणी डोकं नाही फोडलं ना? का फोडलं तुमचं डोकं? माऊलीच्या पिठात माती टाकली, तुमच्या कोणी भाकरीत माती टाकली का ठोती ठेवून? माऊलीला चौकामध्ये धरून गटारीचा गाळ अंगावर टाकला, तुमच्या लेकराच्या कोणी टाकला? सहन करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याच्याकडे बुद्धी आहे. आणि ज्याला किरकोळ कारणावरून राग येतो तो स्वतःला संपवत असतो मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना आम्ही आतून किती स्टँडर्ड झालोय.
तुमचं हृदय किती पॉवरफुल आहे, तुमची बुद्धी किती पॉवरफुल आहे, ह्या दोन गोष्टी जर पॉवरफुल असतील तर तुम्ही मोठे आहात. नाही तर संपायला काय वेळ लागतो महाराज, संपायला काय वेळ लागतो. तुमच्या दंडात किती ताकद आहे याला शून्य किंमत आहे. तुमचा माइंड किती क्लास आहे, तुमची बुद्धी किती, तुमची निर्णय क्षमता किती आहे, तर तुम्ही तुमच्याकडे सेन्स, आकलन किती आहे, अंदाज किती आहे, तर तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे. कारण की काही काहीकडे एवढा मोठा सेन्स आहे, 2 वर्षांनी